नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या नॉर्मल फोटोला अशा प्रकारे डबल एक्सपोजर इफेक्टमध्ये कन्वर्ट करू शकता। यासाठी तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। सर्वात पहिले तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यावर इकडे बघा एक लॉकचं ऑप्शन आहे, तर इकडे तुम्हाला डबल क्लिक करून याला अनलॉक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याचं एक डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचं आहे। त्यासाठी शॉर्टकटचा वापर करायचा आहे, कंट्रोल जे दाबायचं आहे, एक डुप्लिकेट लेअर क्रिएट होते। इकडे बघा आता टोटल 2 लेअर आहेत। तर सर्वात पहिली जी लेअर आहे त्याला तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे। डबल क्लिक केल्यावर इकडे बघा लेअर स्टाईलचं एक पॅनल ओपन होतं आहे। त्यानंतर इकडे बघा RGB लिहिलं आहे ना, तर इकडे Gला अनचेक करायचं आहे आणि Bला अनचेक करायचं आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दुसरा लेअर सिलेक्ट करायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे। आता इकडे तुम्हाला पुन्हा तोच पॅनल ओपन करायचा आहे, लेअर स्टाईलवाला। आता इकडे फक्त Rला अनचेक करायचं आहे आणि ओके करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो पहिला लेअर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि शॉर्टकटचा वापर करायचा आहे। इकडे तुम्हाला कंट्रोल T सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हे जे इमेज आहे हे सिलेक्ट होते। त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। इकडे बघा फिल हॉरिझॉन्टलचं जे ऑप्शन आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। फिल हॉरिझॉन्टल या इफेक्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर बघा अशा प्रकारचा इफेक्ट येतो। त्यानंतर तुम्हाला इकडे काय करायचं आहे, थोडंसं या इमेजला मोठं करायचं आहे अशा प्रकारे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुमचा जो नॉर्मल फोटो आहे तो डबल एक्सपोजर इफेक्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या फोटोमध्ये असा इफेक्ट देऊ शकता। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।